महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा. सर्वात प्रथमतः महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा. खरं तर सर बोलले, डॉक्टर बोललेत, बाकीचे सर्व आहेत आणि मोठे शिवव्याख्या देत आहेत आणि ह्या सर्वांचा सोडून मला मान दिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. सत्कार पण महत्त्वाचा माझ्या हस्ते झाला त्याबद्दल पण आभार व्यक्त करतो. खरं तर मगाशी सरांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे की सत्कार का झाले पाहिजेत आणि कशासाठी झाले पाहिजेत त्याची पूर्ण इत्थंभूत माहिती सरांनी दिलेली आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. मी एवढंच सांगेल की ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला, रोटरी क्लबनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. कारण अनेक लोक काम चांगल्या पद्धतीने करत असतात परंतु त्यांचा सन्मान होत नसतो. तो सन्मान करण्याचं काम रोटरी क्लबने केलेलं आहे आणि विशेषतः ज्या 2 खेळाडूंचं या ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य करून त्यांना चांगल्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रेरणा दिली त्याचं सुद्धा त्या दोन्ही खेळाडूंना मनापासून भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि रोटरी क्लबचं असंच काम म्हणजे मीही आहे त्यात असंच काम भविष्यातही चालू राहील याची ग्वाही देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. साजरा करतोय ही खरंच खूप मोठी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलंय की आपण सर्वांना एक समान मानलं पाहिजे, कोणाला खाली किंवा वर असले स्थान नाही दिलं पाहिजे आणि तेच आपण आज त्यांची शिकवण मानतोय. आज कामगारांचा सत्कार रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी केला, फिटनेस फॉरएव्हर यांनी केला. त्यांचेही मी मनापासून धन्यवाद मानते आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दलही धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आजचा ज्यांचा सन्मान झाला अशा सर्व बाळगोपाळांचं, तरुणांचं, ज्येष्ठांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. वास्तविक पाहता आज कामगार दिन आहे आणि कामगार दिनाच्या निमित्तानं स्पोर्ट्समधले चॅम्पियन्स किंवा समाजामध्ये वेगळ्या निसर्गावरती किंवा अनेक गोष्टींवरती काम करणारे जी लोक असतात त्यांना शाबासकीची थाप ही फार महत्त्वाची असते. या महाराष्ट्राचा इतिहासच आपल्याला सांगतो की जिथं शाबासकीची थाप मिळाली, कार्याचा कार्यगौरव झाला, त्या ठिकाणी शिवछत्रपती एक सर्वसामान्य मुलगा एक महान राजाला झाला आणि ती शाबासकीची थाप देणारी मासाहेब जिजाऊ होती आणि शाबासकीची थाप घेऊन त्यातनं प्रेरणा घेऊन हा महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थान घडवणारा एक महान राजा या महाराष्ट्राच्या भूमीला लाभला. हे इतकं अनन्यसाधारण महत्त्व हे या भूमीमधल्या शाबासकीच्या थापीला आहे आणि अशी पाठीवर थाप जर असेल तर खरंच समाजाला चांगली प्रेरणा, उत्तेजना आणि इन्स्पिरेशन मिळतं. जे काम मी सातत्याने बघत आलोय, खारीचा वाटा का असेना पण माझा वाटा आहे असा एक सुंदर असा प्लॅटफॉर्म ह्या वाल्हेकरवाडी भागामध्ये कोणी अपेक्षेला नव्हता. अशा ठिकाणी प्रदीप वाल्हेकरांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी थोडंफार मी योगदान करतो अशा सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून रोटरी उभी राहिली आणि रोटरीच्या माध्यमातून नदीचं काम असेल, असा कार्यगुणगौरव असेल किंवा खेळाडूंचा सन्मान असेल, अशी शाबासकीची थाप कायम रोटरी देत असती. त्या रोटरीचा सर्वप्रथम मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. हे काम घडलं पाहिजे, हे केलं पाहिजे.
या देवी सर्व भूतेषु क्रांती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. देवीचाही उल्लेख आला आणि क्रांतीचाही उल्लेख आला. ह्या कामगार दिनाची सुरुवात, ह्या चळवळीची सुरुवात, ह्या आंदोलनाची सुरुवात तुमच्या माहितीसाठी सांगतो महिलांनी केलेली आहे अमेरिकेमधून. आज 80 देशांमध्ये कामगार दिन साजरा केला जातो. त्या चळवळीची सुरुवात स्त्रियांवरती जो दुजाभाव केला जायचा, एकाच पोस्टवर पुरुष आणि स्त्री असायचे, पण स्त्रीचं वेतन कमी असायचं, तिला फॅसिलिटीज कमी असायच्या. 8 तासाच्या ड्युटीसाठी झालेली चळवळीची सुरुवात सबंध भारताभर ती पोहोचली आणि 80 देशांमध्ये त्याचा गौरव केला गेला आणि 80 देशांमध्ये कामगारांना न्याय मिळाला, योग्य वेतन मिळालं. 6 दिवस सलग काम केल्यानंतर 7व्या दिवशी ही सुट्टी हक्काची कामगाराची असते. असे अनेक नियम बदलले गेले. कामगारांसाठी विमा निर्माण झाले, विम्याची कामगारांसाठी कामगारांसाठी आरोग्याचे खर्च निर्माण त्या ठिकाणी उपलब्धता करून देण्यात आली. अशा बऱ्याचशा गोष्टी कामगारांच्या, मग अशी आता कुठल्या तरी वक्त्यांनी सांगितलं की शेषनागाच्या फण्यावरती नव्हे तर कामगारांच्या तळ हातावरती, त्या कष्टकऱ्यांच्या हातावरती ही पृथ्वी आहे. त्याचंच काही काळात, पूर्वीच्या काळी लोकांनी त्याचं योगदान समजलं आणि ज्यांनी विद्रोही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, तत्कालीन काळातल्या लोकांनी कामगारांच्या न्याय निवडण्यासाठी आज हा कामगार दिन साजरा केला गेला. ते असंख्य लोकांचे बळी गेले. अशा सगळ्या हुतात्म्यांना या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व रोटरींचे, सर्व शिलेदारांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.